तर भावानो काय म्हणतात तुम्हाला तर माहिती आता नवरात्रीचे दिवस चालू आहे म्हणून आपण निघालतो महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर ते म्हणजे कळसवाई. उद्या पाचीमाळा असल्यामुळे आम्ही आजच संध्याकाळी घरून निघालतो. वासाळी घाटात पेट्रोल पंप नसल्यामुळे आम्ही त्याच्यामुळे गोटीतच पेट्रोल टाकून घेतो आणि तिकडे जाण्याचं खरं कारण म्हणजे हा अजून कळसवायला जायला नव्हता. यू मोकर वाजलं होतं म्हणून आपण बारी फाट्यावर थांबून मस्त एक 90-90 चा बॅक मारून घेतला. तिथे मस्त त्यांनी शेकुटी करली होती म्हणून आपल्या बिचून डायरेक्ट तिथे पाय बुजात टाकले होते. म्हणलं आता खाल्याशिवाय येऊन काय ढाळायचं नाही. तिथे मस्त सगळ्यांनी पाय बी बुजून घेतले ना आपण पोचलो बारी गावात. आणि हे गाव म्हणजे आपल्या मामाचं गाव. मामाला मोकर साखर झोप लागेल काय दरवाजा उघडी ना. मामाने 7-8 आवाज येऊन उघडला भाऊ एकदाची दरवाजा आणि लगेच सांगू दिलं वरून आले आम्हाला नाश्त्याची सोय करून ठेव. आणि जे मंदिर आता तुम्हाला मी दाखवणार आहे ना ते आजपर्यंत कोणी कोणत्याच व्हिडिओ मध्ये दाखवेल. आणि ते मंदिर म्हणजे हे पायथ्याचं मंदिर आणि तिथं चालू होता रात्री जागरणाचा कार्यक्रम ते म्हणजे भजन. आणि ते भजन ऐकून आमचं मन एकदम प्रसन्न झालं म्हणून आम्ही त्या जोश मध्ये केली चढायला सुरू. आणि हा पायांचा जोश थोडासा चढला आणि लगेच फुल कसा तरी जीव काढीत पोहोचलो एकदाची पहिल्याची. आणि हा तुम्ही जर असं कुठं फिरायला जात असतील ना तर जा पण या अशा रिकामे उद्योग करू नका कारण आपल्याच कंट्रीचे नाही तर अदर कंट्रीचे सुद्धा लोक फिरायला आहेत. आणि एवढं जर तुमचं प्रेम उतू जात असेल ना तुमच्या घराच्या भीतीवर लिहा ना एक काम करा कपाळात लिहून हिंडा ना तुम्ही. आता जाऊ द्या शब्दाने शब्द वाढले मला याविषयी भरपूर काही बोलायचं होतं. आणि हा तुम्ही कोणत्याही गड किल्ल्यावर जा तिथं तुम्हाला पिण्याच्या पाण्याची सोय जुन्या माणसांनी करत तशी सोय इथं पण करेल पण अंधार असल्यामुळे ती विहीर काय दिसत. आणि हा अजून एक तुम्ही जर कळसवायला याचा प्लॅन करत असतील तर या आपण नाईटलाच या कारण सकाळचा मोसम आहे ना डायरेक्ट बघण्यासारखा असं वाटतंय आभाळ जमिनीवरती टेकल्यासारखं दिसतंय. आणि चांगल्या शब्दात म्हणाय गेलं तर सनसेट आणि तो सनसेट बघण्यासाठी अजून भरपूर टाइम होता तर आम्ही आई कळसवायचं दर्शन घेऊन टाक कारण नंतर एवढी गर्दी होईल ना आईचं तोंड सुद्धा बघायला भेटणार कारण मी तुम्हाला आधीच बोललो होतो का आज पाचीमाळ आहे आणि सनसेट बघण्यासाठी अजून भरपूर वेळ होता म्हणून आम्ही आराम करून घेतला. मग जरासा आराम करून 6 वाजता झाली आरतीची वेळ. आणि तुम्हाला म्हणलो होतं ना गर्दी भरपूर राहते तर ही बघा पण ये तो सिर्फ ट्रेलर आहे पिक्चर तो अभी बहुत बाकी पण पिक्चर सुरू व्हायच्या आधीच आपण खाली उतरून जाऊ. आणि या पा हे असं आमचं दळबद्री नशीब. मग काय आता सनसेट राहिलं सकाळची पाठ राहिली मग काय धरली आता घरची वाट. सकाळची पाठ तर नाही पाय भेटली पण असं वाटत होतं का आपण मला आलोय. मी खाली उतरून आले होता कुठं सूर्यवर दिसला मला असं वाटलं मी काळ असल्यामुळे सूर्य दिपला होता. जेवढ्या शिड्या चढलो होतो तेवढ्या शिड्या परत उतरून आलो आणि पोहोचलो डायरेक्ट आपल्या मामाच्या इकडे. पण मामाचा पोरे मोकर वाचला मामाच्या घरी आलो मामीने मस्त झणझणीत पोहे केले पण मी पोह्याचा नाश्ता नाही केला डायरेक्ट जेवण केलं. पण या मोकर लाज आणि तुम्हाला तर माहितीये मी खायच्या बाबतीत कधी लाजत नाही डायरेक्ट ताट भरून पोह्या खाल्ल्या. मग काय आता मामाच्या इकडे पोट पाणी करून निघालो डायरेक्ट घरी आणि आपला आता हा ब्लॉग इकडेच संपू.